राज्याला पुन्हा अधिकार देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने आज पारित झाला, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळे मी एकमताने होणं महत्त्वाचं होतं. आणि ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकमताने निर्णय झाला, त्याच पद्धतीने लोकसभेमध्ये सुद्धा आरक्षणासंदर्भातले अधिकार हे राज्यांना प्रदान करण्यासंदर्भात निर्णय झाला. परंतु खेदाने हेही म्हणावं लागतं की 50%ची मर्यादा काढून टाकण्याच्या बाबतीमध्ये अथवा शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये जी सुवर्ण संधी ही आज उपलब्ध होती, संसदेमध्ये या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट घटनात्मक तरतुदीच्या माध्यमातून जे करणं सोपं होतं, जी न्यायालयीन प्रकरणामध्ये जी गोष्ट कठीण होती ती आज सहजपणे संसदेमध्ये पारित करण्याकरता संधी मात्र या सरकारने गमावली, एवढंच मला या निमित्ताने सांगावं लागेल. त्यामुळे ही संधी जी आज होती लोकसभेमध्ये ह्या सर्व प्रक्रिया पार पाडण्याची, ती केंद्र सरकारने का सोडली हा खरा प्रश्न आमच्यासमोर आहे. कायदेशीर मुद्द्यावर कुठेही स्पष्टीकरण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की जी आज चर्चा झाली लोकसभेमध्ये, त्या चर्चेमध्ये भाग घेत असताना काँग्रेसच्या वतीने अधीर रंजन चौधरी जे काँग्रेस पक्षाचे नेते सभागृहातले आहेत त्यांच्या वतीने, सुप्रिया सुळे त्यांच्या वतीने असो, विनायक राऊत यांच्या वतीने असो, या सगळ्या सदस्यांनी आणि अन्य सदस्यसुद्धा इतर राज्यातले त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संसदेमधल्या सदस्यांच्या भावना जर सरकारने लक्षात घेतल्या असत्या, मी म्हणतो म्हणून नव्हे तर अनेक खासदारांनी अक्रॉस पार्टी लाईन्स ही भूमिका मांडली असतानासुद्धा आणि काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधींनी सभागृहात उपस्थित राहून या सगळ्या बिलाला समर्थन देत असताना काँग्रेसची भूमिका जी अधीर रंजन चौधरीला मांडल्या गेली ती काँग्रेसच्या अध्यक्षांच्या संमतीने आणि अन्य राजकीय पक्ष जे UPAचे घटक आणि शिवसेना सहित या सर्वांनी 50%ची मर्यादा शिथिल करण्यासंदर्भात वारंवार तिथे उल्लेख केला. पण दुर्दैवाने केंद्रीय मंत्र्यांनी त्याची नोंद आणि दखलसुद्धा घेतली नाही. फक्त अधिकार देण्याचं काम त्यांनी केलं, पण अधिकार देऊन राज्याला यातून काम करणं कितपत शक्य होईल हा यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे. हा मुद्दाम सांगत आहे की संधी राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा जर घेता आली, त्यातून पुन्हा काही करता आता ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, त्यामुळे हे करण्याची प्रक्रिया कायदेशीररित्या तपासावी लागेल. परंतु अजूनही राज्यसभेमध्ये हा विषय घ्यायचा आहे, पारित करायचा आहे. तर मला वाटतं की अजूनही याचा विचार जर करणं शक्य असेल तर ते करण्याच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाने प्रयास जरूर करावा, अशी माझी आग्रहाची सूचना या निमित्ताने आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय एवढा आहे की महाराष्ट्रातले अन्य खासदार म्हणजे मराठा समाजाच्या कारणास्तव बाहेर झगडणारे खासदार भाजपचे हे या विषयावर मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत महाराष्ट्रातले, ही शोकांतिका या गोष्टीची. म्हणजे प्रीतम मुंडे वगळता पण मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भामध्ये बाहेर जे लोक वक्तव्य करतात, सभागृहात ते बोलले असते तर ती बाजू मांडण्याच्या बाबतीमध्ये एकमत दिसलं असतं. परंतु त्यांनी मात्र याच्यामध्ये कुठेही या भावना सकल मराठा समाजाच्या भावना या व्यक्त केल्या नाहीत, हे दुर्दैवाने या ठिकाणी आज स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यांना अधिकार देण्याच्या मागची ही भूमिका ही तकलादू म्हणावी लागेल. राज्य सरकारला हे करायचं असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाची जी काय अडचण आहे ती कशी काय ओलांडायची, हा प्रश्नाला उत्तर मात्र लोकसभेमध्ये मंत्र्यांनी दिलं असतं तर बरं वाटलं असतं. कारण सर्वांनीच सांगितलं की 50%ची लिमिटेशन आहे, करणं सगळ्यांनी मागणी केली. व सभागृहामध्ये फक्त याच्यावर विचार करण्याची म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणाले विचार करण्याची गरज आहे, तो विचार जर आज झाला असता तर कदाचित ही वेळच आली नसती. पण विचार नंतर करणार त्यापेक्षा हा विचार आज केला असता. त्यांनी आज म्हटलं आहे सभागृहात की सदस्यांच्या भावना शकून विचार करण्याची गरज आहे. आता विचार करण्याची गरज पुन्हा त्याला वाट पाहायची का? पण शेवटी मराठा समाजाला अजून काही दिवस किती वर्ष वाट पाहायची?
आज हा निर्णय कदाचित घेतला असता तर पुन्हा विचार करण्यासाठी वेळ गेला नसता असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून आजचा निर्णय काय अंशी स्वागतार्ह जरी असला तर पूर्णपणे त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात व मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये मार्ग मोकळा झाला असं मला तरी वाटत नाही. एक सवाल ये है कि कल राज्यसभा में ये बिल जब आएगा तो ऐसे समय में दो मराठा सांसद छत्रपति संभाजीराजे और छत्रपति उदयनराजे भोसले दोनों लोग राज्यसभा से सांसद हैं, उनसे क्या एक्सपेक्टेशन करते हैं और उनसे क्या? मेरी अपेक्षा ये है कि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हो चुका है. अब राज्यसभा में जाने के बाद में इसमें कानूनी तौर पर क्या किया जा सकता है अलग चीज़ है, पर कम से कम ये भावना राज्यसभा में जो कांग्रेस पार्टी, शिवसेना और राष्ट्रवादी ने रखी है उस बारे में ये भी अपनी भूमिका स्पष्ट करे. हमारे जो बीजेपी के सांसद राज्यसभा में वो बात कहें, जो खास करके महाराष्ट्र से आते वो भी अपनी भूमिका वहाँ रखें और सरकार को कहें कि दोबारा इसमें विचार कीजिए, रास्ता निकाले, जिसके वजह से आज सिर्फ आधा काम हुआ है. आज आधे काम से हमारी जब 50% की मर्यादा जब तक है तब तक इसमें रास्ता कैसे निकाला जाए ये तो वो बताएं या तो मंत्री जवाब दे इसके बारे में. मैं इतना ही कहना मेरे. पण आता पुढे राज्य सरकारची भूमिका काय राहील? बघूया आता कायदा त्यांनी नेमकं कशा पद्धतीने त्यांचा आता प्रस्ताव येतो, शेवटी बिल पास झाल्यानंतर तो नेमकं त्या सर्व अवलंबून राहणार आहे. आणि मी तर म्हणेन की मंत्र्यांनी सांगितलं विचार करण्याची गरज आहे. मग विचार नेमका काय करायचा हा विषय आहे ना. विचार करायचा मग त्यांच्याकडे काय विचार आहे का हा पहिला विषय आहे. त्यांच्याकडे काय मुद्दा आहे का, विचार आहे का, कायदेशीर, आज सगळ्यांनी चर्चा केली. आज महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षाच्या जे आज महाविकास आघाडीमधले आहेत तिन्ही पक्षाच्या सदस्यांनी त्या ठिकाणी, अन्य पक्षसुद्धा पण त्याच्या व्यतिरिक्त अन्य लोकांनी सुद्धा 50% आरक्षणाचा विषय, आदिर रंजन चौधरी जे बंगालचे आहेत ते विषय मराठा आरक्षणावर बोलतात, पण दुर्दैवाने महाराष्ट्रातले खासदार बीजेपीचे काही बोलत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून आमची अपेक्षा एवढीच आहे, विचार करायची गरज असेल तर मग सांगा ना विचार काय करायचा, सोडवायचा कसा प्रश्न. नुसतं बोलून चालणार नाही, अधिकार देऊन चालणार नाही. हा प्रश्न कसा मार्गी लावा सांगा. तुम्ही असं करा, तुम्ही मान्य करा. आमचं कामचा प्रेस्टिजचा इश्यू नाही. आणि आमचं म्हणणं प्रीतम मुंडे म्हणाला तुम्ही सरकार, केंद्र सरकारला तुम्ही त्याचं क्रेडिट द्यायला तयार आहे का? बिल्कुल आम्ही तयार आहोत, काय हरकत नाही. उन्होंने आज करना, हम उनको कह देंगे कि आपने सरकार ने किया, बधाई हो आपको, आपकी वजह से हुआ है. हम कहाँ कहते, क्रेडिट आपको देते हैं, कोई दिक्कत नहीं इसमें. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या क्रीडा पुरस्काराचं नाव बदललं. महाविकास आघाडी आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्वोत्तम संस्थेला राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे, तसा निर्णय घेतलाय. ही राजकीय खेळी म्हणायची? ते राजकीय खेळी नाही. असं की जे पुरस्कार याच्या खरं म्हणजे देशाची परंपरा आहे. अनेक पुरस्कार अनेक देशातल्या महान नेत्यांच्या नावाने दिल्या जातात आणि आमचे राज्य सरकार असताना आम्ही कुठल्याही त्याच्यामध्ये नामांतर किंवा नावाचा बदल आम्ही केलेला नाही. असं ही घाणेरडं राजकारण हे काँग्रेस पक्षानं कधी केलं आहे ना करणार आहोत आम्ही. परंतु ज्या पद्धतीने हे चालू आहे, मेजर ध्यानचंदच्या बाबतीमध्ये सर्वांचा आदर आहे, नितांत आदर आहे, परंतु अशा पद्धतीने त्यांच्या नावाचा वापर करायचा, एक नवीन त्या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची, ही जी काही नीती आहे भाजपाची ती निषेधार्ह आहे. आणि म्हणून नवीन पुरस्कार जरूर द्यायला काही हरकत नाही. तक्रार, तुम्हाला तुमचं राज्य तुमचा देश आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही नवीन पुरस्कार द्या, आमची काही तक्रार नाही आहे. पण आहे त्या पुरस्कार नाव देणं बदलणं हे उचित नाही आहे. आणि महाविकास आघाडी निश्चितच राजीव गांधींसारख्या देशाच्या सर्वोच्च नेत्याचा सन्मान नेहमी करेल आणि केला आहे आणि पुढे करेल. हिंदी में जानना चाहेंगे कि महाविकास आघाड़ी टेक्निकल टेक्नोलॉजी से संबंधित सम्मान देने की प्लानिंग की है और केंद्र वहीं दूसरी तरफ जो सम्मान चल रहा था राजीव गांधी खेल रत्न उसको हटाया. उस दोनों को कैसे? देखिए, इस देश के प्रगति में देश के सभी नेताओं का जो भी सत्ता में रहे उनका योगदान बड़ा है. राजीव जी गांधी, इन्होंने आईटी क्षेत्र का योगदान बहुत बड़ा है. टेक्नोलॉजी मिशंस उन्हें जो देश में लाए, राजीव गांधी को आज भी लोग भूलते नहीं कि टेक्नोलॉजी में आईटी सेक्टर में उनका जो योगदान है सबसे शुरुआत उन्होंने की थी. तो उनके नाम से दिया जाना पुरस्कार ये बहुत बड़ी बात है और देना भी चाहिए, उसमें गलत क्या है. और हम ये भी कहेंगे केंद्र सरकार की, भाजपा की सरकार है, वो जो चाहे अपने नेताओं के नाम जिसका योगदान है देश के विकास में उनके नाम देने में हमें हर्ज नहीं है. तो पुराने नाम बदल के नए नाम देना उसी चीज़ का, इसका हमें विरोध है. जो पहले की सरकारों ने, चाहे वो हमारी हो, जनता दल की हो, जनता पार्टी किसी की भी हो, जो पहले नामकरण हो चुका है उसमें बदलाव लाना इस स्तर पर उचित नहीं है, ये हमारा कहना है.
ही बाब निश्चितच गंभीर आहे की मंत्रालय जसं सरकारच्या हेडक्वार्टर्सच्या प्रांगणामध्ये त्या प्रेमायसेसमध्ये मद्याच्या बॉटल्स, रिकाम्या बॉटल्स त्या ठिकाणी सापडल्याची माहिती आज मिळते आहे. परंतु निश्चित चौकशी केल्याशिवाय याच्या बाबतीमध्ये त्या कोणी घेतली, त्या म्हणजे एम्प्टी बॉटल्स आल्या कशा, ह्याची माहिती घेतल्याशिवाय त्यावर काही बोलणं उचित नाही आहे. आता ही कल्पना आहे की मंत्रालय कार्यालयीन वेळेनंतरसुद्धा त्या ठिकाणी स्टाफ मोठ्या प्रमाणात असतो, लोक ड्युटीवर असतात, रात्रभर तिथे पहारेकरी असतात. त्यामुळे हे नेमकं कोणी केलं आहे, कसं घडलं आहे, दिवसा घडलं आहे की रात्री घडलं आहे, हे नेमकं माहिती घेतल्याशिवाय मामला निश्चितच गंभीर आहे आणि असं होणं उचित नाही आहे. परंतु आताच्या काळातल्या किंवा मागच्या काळातल्या हेही माहीत नाही ना, त्या माहिती पूर्ण घ्यावी लागेल ती काय आहे.